त्या व्यवसायासाठी दुग्ध व्यवसाय करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. डेअरी फार्ममधून बघितले, ह्याच्यामधून बघितले, कुठंच मला काही मिळालं नाही. माझ्याकडं म्हणजे जोड व्यवसाय सध्या पहिला काहीच नव्हता. दुसऱ्या पद्धतीनं केलं असतं तर टोटल लॉसमध्येच गेलो असतो. माझं नाव आहे शशिकांत सूर्यकांत वाघमोडे. माझा व्यवसाय आहे शेती, मूळचा गोर्धनवाडीचा आहे. माझ्याकडं म्हणजे जोड व्यवसाय सध्या पहिला काहीच नव्हता. PMG मधून दुधाचा व्यवसाय जोडला मी शेतीला. व्यवसाय माझा वाढवायची अजून इच्छा आहे. शेतीला पूरक व्यवसाय असला तर दळणवळणाची पुढली ही व्यवस्थित चालते सायकलिंग. नाहीतर नुसतं शेतीवर बी अवलंबून चालत नाही. कारण की आजच्या काळातले सध्याचे घडीचे भाव ह्याच्यात त्याच्यात ते GST ह्याच्यामध्ये ते भरपूर हे होते. त्याच्यामुळे जोडधंदा असल्यामुळे आपलं चलन चालत राहते व आपलं त्याला पूरक असं प्रतिसाद मिळतो. तुमचा व्यवसाय करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. डेअरी फार्ममधून बघितले, ह्याच्यामधून बघितले, कुठंच मला काही मिळालं नाही. मग शिवशंकर सुरोशी असो किंवा पोन्नाना वाघमोडे असतो, त्यांच्या थ्रू मला त्या योजनेची PMG योजनेची माहिती मिळाली. तिथून मी BJP भवनला जाऊन ते कागदपत्र ती पूर्तता करून दाखल करून ते बँकेमध्ये सबमिट करून त्याचा मी लाभ घेण्यासाठी प्रयत्न केला. दुसऱ्या पद्धतीनं केलं असतं तर टोटल लॉसमध्येच गेलो असतो. ह्या योजनेमार्फत गेल्यामुळे प्रॉफिटमध्ये राहतं आणि त्या योजनेमध्ये सबसिडीचा पुढे चालून सबसिडीसाठी पात्र ठरू शकतो. पुढे चालून पुन्हा पुढला अजून व्यवसाय वाढण्यासाठी अजून त्यांच्या ह्याने आपलं मदत मिळू शकते. टाकली होती 5 लाखाची फाईल टाकली होती. त्यात माझे 140 मंजूर झाले. बरं. त्यात मी 2 गायची पूर्तता केली. बाकी भांडवल आता पुढे चालून शेडसाठी ह्याच्यासाठी आपलं पुढे चालून आता अजून एकदा प्रयत्न करा. दादाच्या ह्याच्यामुळं भरपूर आकांक्षा वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. दादाचं नाव आले म्हणून त्याच्यामुळे काही टेन्शन येत नाही ना. कोणत्या बाबतीत असं अडचणी येत नाही.